नमस्कार मित्रांनो, आज पॅरामेट्रिकचे नेक्स्ट एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. तर आजचं पहिलं एक्झाम्पल आहे बघा. इफ एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट कॉस टी प्लस 1/2 लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2 आणि वाय इज इक्वल टू ए साइन टी. तर आपल्याला फाइंड काय करायचं, डी वाय एक्स बरोबर टॅन टी करायचं आहे पॅरामेट्रिक फॉर्मचा वापर करून. आता सोल्युशन कसं असणार बघा. पहिल्यांदा आपण दिलेल्या प्रोसिजरनुसार जाऊ. एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ. एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट cos t plus 1/2 log tan square t by 2. म्हणजे काय, एक्स हे फंक्शन कशाच्या स्वरूपात आहे, टीच्या स्वरूपात आहे. बाकीच्या ज्या क्वांटिटी असतील ए वगैरे बी या सगळ्या कॉन्स्टंट असणार. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू काय करणार तुम्ही, टीनं डिफरन्शिएट करायचं. म्हणजे दोन्ही बाजूला काय घेणार, डी बाय डी टी. डी बाय डी टी कडे कोण आहे, एक्स आहे, इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ ही सगळी टर्म. काय ती टर्म, ए इंटू ब्रॅकेट कॉस टी प्लस 1/2 लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2. आता बघा इथं ए कॉन्स्टंट आहे, ए बाहेर येईल. इकडे काय झालं, इथं गुणाकार डी एक्स बाय डी टी होईल. इथं ए कॉन्स्टंट बाहेर आलं, आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह असणार. मग आता डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचं आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह घेताना कसं असणार, दोघांच्या मध्ये आहे बेरीज. एक फंक्शन आहे आणि एक आहे, दोघांच्या मध्ये बेरीज आहे. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करायचं. ए बाहेर तसाच राहू दे. डी बाय डी टी ऑफ पहिली टर्म कुठली आहे, कॉस टी प्लस डी बाय डी टी ऑफ दुसरी टर्म काय आहे, 1/2 लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2. काय केलं, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला इथं फक्त सेपरेट केलं कारण दोघांच्या मध्ये आहे बेरीज म्हणून. मग आता सिंपल आहे. आता कॉस्ट डेरिव्हेटिव्ह माहीत असलं की झालं आणि इथल्या टर्मचं एक डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आता डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू, त्यामध्ये काय चेंज नाही, इज इक्वल टू ए असंच असेल. डी बाय डी टी ऑफ कॉस टी, आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असते, त्यामुळे कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह झालं मायनस साइन टी प्लस आता डी बाय डी टी ऑफ 1/2 लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2 काढायचं आपल्याला. 1/2 कॉन्स्टंट आहे, 1/2 बाहेर आला. आतमध्ये राहिला काय, डी बाय डी टी ऑफ आतली सगळी टर्म कुठली आहे, लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2. आता फक्त एका टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे तुमची डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू होऊन जाईल. डेरिव्हेटिव्ह कशाच घ्यायचं आहे बघा. आता डी बाय डी टी ऑफ लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2 हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 1/x. त्यामुळे लॉगच्या पुढची टर्म काय जाईल, सगळी डेरिव्हेटिव्ह घेताना छेदात जाईल, टॅन स्क्वेअर टी बाय 2. त्याचबरोबर इथे म्हणजे नुसता टी असता, लॉग टी असता तर 1/t घेऊन थांबला असतो. टी पेक्षा वेगळं कोण टॅन स्क्वेअर टी बाय 2 म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ गुणाकारात टॅन स्क्वेअर टी बाय 2 होईल. 1/टॅन स्क्वेअर टी बाय 2 तसं, त्यामध्ये काही चेंज करायचं नाही. इंटू आता टॅन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला टी बाय 2. आधी तुम्हाला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. काय असतो तो, एन एक्स एन मायनस 1. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय असतो त्याचा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन किती असतो, एन एक्स एन मायनस 1. हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करा. एन एक्स एन मायनस 1 म्हणजे एन म्हणजे किती, इथं 2. एक्स म्हणजे इथं आहे तुमचा टॅन टी बाय 2. एन एक्स एन मायनस 1 2 मायनस 1 होईल. आता इथं टी असलं तर थांबला असतो, टी पेक्षा वेगळा म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार डी बाय डी टी ऑफ टॅन टी बाय 2. बघा पुढे काय होईल मग. आता हा 2 कॉन्स्टंटचा यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये गुणाकार आहे, तर नंतर आपण करू 1/टॅन स्क्वेअर टी बाय 2 तसंच राहील. इंटू हा 2 आहे आतमध्ये, टॅन 2 मायनस 1 म्हणजे 1 आहे, 1 नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजे किती झाला 2 टॅन टी बाय 2 झाला. इंटू आता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, त्याप्रमाणे टॅन टी बाय 2चं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर टी बाय 2 होईल. चेन रूलचा आपण वापर करतो, पण कधी पॉसिबल आहे टी असतं तर टी सोडून परत वेगळा आला टी बाय 2 म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह गुणाकारात डी बाय डी टी ऑफ टी बाय 2. आत्ता याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं तुमचं, संपलं. चेन रूलचा आपण वापर करत गेलो म्हणून 1/टॅन स्क्वेअर टी बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 टॅन टी बाय 2 तसंच राहील इंटू सेक स्क्वेअर टी बाय 2. आता डी बाय डी टी बाय 2 आहे, 1/2 काय कॉन्स्टंट बाहेर आलं,
आतमध्ये काय राहिला dt बाय dt राहिला. तर dt dt कॅन्सल होईल, राहील 1. आता इथे 1/2 कॉन्स्टंट आहे तो सरळ बाहेर येऊ शकतो, किंवा इथल्या 2ला इथला 2 काय झाला तुमचा डायरेक्ट कॅन्सल झाला. इक्वेशन काय राहील बघा आता, त्यावर आणि काय कॅन्सल होते, इथं tan स्क्वेअर t/2 आहे आणि इथं tan t/2 आहे, त्यामुळे इथला tan t इथला एक tan t/2 ला कॅन्सल झाला. आता काय इक्वेशन राहिले तेवढं लिहून घ्यायचं. sec स्क्वेअर t/2 sec स्क्वेअर t/2 राहिले डिवायडेड बाय tan t/2. आता यामध्ये परत आणि काय कॅन्सल होत असतं तर घालून टाका. सेकचा अर्थ काय असते 1/cos, म्हणजे काय 1/cos स्क्वेअर t/2 इंटू टॅनचा फॉर्म्युला काय असतो sin/cos, त्यामुळे टॅनच्या जागी काय टाकणार इथं sin t/2, cos t/2 तुमचा वरतीच आहे तो. आता इथला एक कॉसला इथला cos t/2 कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय फायनली तुमचं 1/cos t2 इंटू sin t2 राहिलं 1/cos t/2 इंटू sin t/2 राहिलं. याचं डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला एवढी व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू इथं पुट आउट करायची. म्हणजे इक्वेशन काय बघा, dx बाय dt इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मायनस sin t प्लस 1/2 इंटू ही व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 1/cos t/2 इंटू sin t/2. आता 2 sin थिटा cos थिटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, sin 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो 2 sin थिटा cos थिटा असतो. आता आपल्या इथे व्हॅल्यू काय आल्या 2 cos t2/2 इंटू sin t2 इथं आहे बघा 2 टाइम्स sin t/2 इंटू cos t/2 आपल्याकडे व्हॅल्यू आल्या. याच्यावरती हा फॉर्म्युला अप्लाय करा. काय मग sin 2 थिटा sin 2 थिटा किती आहे इथं t/2, 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजे किती मिळेल तुम्हाला इथं sin t मिळेल. म्हणजे या सगळ्या टर्मची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला इथून तिथपर्यंतची sin t मिळाली. म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मायनस sin t प्लस 1 किती मिळाली इथं sin t, इथं टाकलं मी sin t. तिरकस गुणाकार करा, a इंटू ब्रॅकेट साइन इंटू साइन मायनस साइन स्क्वेअर टी झाला प्लस 1 डिवायडेड बाय साइन टी. पुढे सिम्प्लिफिकेशन करणार काय करणार 1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय असतो साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी इज इक्वल टू किती असतो 1, म्हणजे 1 च्या जागी मी किंमत टाकू शकतो डायरेक्ट इथं a इंटू ब्रॅकेट मायनस साइन स्क्वेअर टी, तसंच 1 च्या जागी साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी टाकणार डिवायडेड बाय साइन टी प्लस साइन स्क्वेअर टीला मायनस साइन स्क्वेअर टी काय कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय कॉस स्क्वेअर टी बाय साइन टी राहिलं. dx बाय dt ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला a इंटू कॉस स्क्वेअर टी डिवायडेड बाय साइन टी, हे मिळालं तुम्हाला dx बाय dt मिळालं. कसं आलं हे आधी सांगतो आणि मग पुढची स्टेप करू. आधी बघा x इज इक्वल टू काय घेतलं आपण a इंटू ब्रॅकेट कॉस टी प्लस 1 ब्लॉक टी जे आहे ते लिहून घेतलं. डिफरन्शिएट केलं x कशाचं रिस्पेक्ट टू टी ने केलं कारण फंक्शन टीच्या सर्व तुम्हाला दोन्ही मला डी बाय डी टी घेणार. डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल डी बाय डी टी ऑफ ही सगळी टर्म त्यांचा गुणाकार dx बाय डी टी होईल इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर आलं आतमध्ये दोघांची बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट डी बाय डी टी ऑफ कॉस टी प्लस डी बाय डी टी ऑफ ही सगळी टर्म 1 ब्लॉक टॅन स्क्वेअर टी बाय 2. आता dx बाय डी टी इज इक्वल टू ए, तसाच कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, त्यामुळे कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी झालं प्लस इथं 1 कॉन्स्टंट आहे 1 बाहेर घेतला डी बाय डी टी ऑफ आतली टर्म लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2. dx बाय डी टी इज इक्वल टू ए, तसाच ब्रॅकेटमध्ये मायनस साइन टी तसंच प्लस 1/2 तसाच इंटू आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुम्हाला या टर्मचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी ऑफ लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2 इथं काढले बघा मी. आता कसं काढले बघा इथं चेन रूलचा वापर करावा लागेल तुम्हाला. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, त्यामुळे लॉग टॅन स्क्वेअर टी बाय 2 डेरिव्हेटिव्ह 1 ह्याच्या पुढची सगळी टर्म छेदात जाईल. पण ही टी नसून फक्त काय टॅन स्क्वेअर टी बाय 2 आहे म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल तुम्हाला चेन रूलचा वापर करून इंटू डी बाय डी टी ऑफ टॅन स्क्वेअर टी बाय 2. आता ही टर्म तशीच लिहायची यामध्ये काय चेंज करायला नाही इंटू आता फक्त इकडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. आता इथं एक्स रेस टू एनचा आधी वापर करावा लागेल तुम्हाला. एक्स रेस टू एन काय असतो एन एक्स एन मायनस 1, इथं एन म्हणजे कोण आहे
2 म्हणून इथं आलं 2. एक्स म्हणजे कोण आहे इथं tan t/2, त्यामुळे इथं आला tan t/2. n-1 म्हणजे 2 वजा 1. हे कधी पॉसिबल आहे जर एक्स किंवा टी असते तर. आता इथं टी सोडून काय वेगळं आलं tan t/2 म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह इंटू d/dt ऑफ tan t/2 झालं. पुढची टर्म बाकीच्या ह्याशलीच जायचं 1/tan² t/2 इंटू ब्रॅकेट 2 tan t/2 दोनातून गेले राहील 1 आपण आले तरी चालतो घातांक 2 tan t/2 आला इंटू tan x चं डेरिव्हेटिव्ह sec² x, त्यामुळे tan t/2चं डेरिव्हेटिव्ह sec² t/2 येईल. पण कधी पॉसिबल आहे तर tan t असतं तर. आता tan t सोडून वेगळा कोण आला t/2 म्हणून याचं परत डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ t/2 ब्रॅकेट पूर्ण. आता बाकी टर्म ॲशली जायचे मला पण ही सगळी ॲश लिहिली ब्रॅकेटमध्ये 2 tan t/2 तशी लिहिली इंटू sec² t/2 सुद्धा तशी लिहिली. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता 1/2 कॉन्स्टंट बाहेर आला, आतमध्ये काय झाला dt/dt गेट कॅन्सल. आता सगळ्यांच्या मध्ये वरती गुणाकार आहे, काय टर्म कॅन्सल होतील ते घालवायच्या, काय राहतील ते ठेवायच्या. इथल्या 2ला इथला 2 निघून गेला कारण हा 2 अंशात आहे, हा 2 छेदात आहे, 2 कॅन्सल. इथं d/dt इथं आला 1. इथल्या tan t/2ला बाहेरच्या tan² t/2 मधला 1 tan t/2 कॅन्सल केला, त्यामुळे इथं राहिला एकच tan t/2 तो छेदात दिला मी. आता वरती काय राहिले मग sec² t/2 आणि छेदात राहिले tan t/2. आता sec² चा अर्थ काय असतो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. sec x चा फॉर्म्युला असतो 1/cos x. तो फॉर्म्युला इथं वापरायचा. sec² t/2 जागी आपण काय घेऊ शकतो 1/cos² t/2 घेतलं इंटू हा छेदात tan t चा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. tan θ म्हणजे काय असतो sin θ/cos θ, तो याच्या जागी टाकायचा. tan t/2 म्हणजे काय टाकणार तुम्ही sin t/2 आणि छेदात cos तो वरती गेला cos t/2. असं करण्याचं कारण का इथला cos t/2 इथले एका cos² t/2 मधले एका cos t/2 ला कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं काय फायनली आपल्याला 1/cos t/2 इंटू sin t/2 राहिलं. ही टर्म मिळाली. हे कशा डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला d/dt ऑफ log tan² t/2 चं डेरिव्हेटिव्ह मिळालं. याचं डेरिव्हेटिव्ह मिळालं सगळं. किती आलं ते एवढं. म्हणून मी इथं पुढं काय केलं बघा dx/dt इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट cos t चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin t प्लस याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढले किती 1/cos t/2 इंटू sin t/2 इथं टाकलं मी. 1/2 बाहेर घेतला होता 1/2 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण 1/cos t/2 इंटू sin t/2 ब्रॅकेट पूर्ण. आता छेदात बघा 2cos t/2 इंटू sin t/2 ही जी टर्म आहे यासाठी तुम्ही sin 2t चा फॉर्म्युला वापरू शकता. इथे बघा 2 sin t/2 इंटू cos t/2 2 sin t/2 इंटू cos t/2 याचा अर्थ काय झाला sin 2θ झाला, कारण 2 sin θ cos θ म्हणजे आपण त्याला sin 2θ म्हणतो. म्हणून याच्या जागी मी काय टाकणार sin 2θ sin 2θ म्हणजे sin 2t घेणार मी तर sin इथला θ किती आहे t/2 म्हणून sin 2 इंटू θ इथे किती आहे t/2 इथं टाकला मी t/2 आतमध्ये ब्रॅकेट घातला 2 ला 2 कॅन्सल केला राहिला किती sin t. म्हणजे ह्या टर्मचा अर्थ काय झाला इथून तिथपर्यंतचा sin t असा अर्थ झाला. म्हणजे तर तेवढाच मी चेंज केला परत dx/dt इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मायनस sin t प्लस 1/sin t झाला. इथे तिरकस गुणाकार करायचा छेद काय आहे 1 आहे, काय ना म्हणजे किती असतो 1. तिरकस गुणाकार करा sin इंटू sin² झाला मायनस sin तसंच राहिलं. गुणाकारात एक चिन्ह जरी वजा असलं तरी उत्तर वजा येईल म्हणून वजा sin² t झाला प्लस 1 इंटू 1 1 झाला डिवायडेड बाय sin t इंटू 1 sin t झाला. मग आता काय करणार तुम्ही 1 इथलं sin² t आपल्याला रिमूव्ह करायचं कसं करू शकतो तर 1चा वापर करून आयडेंटिटी आपल्याकडं sin² t प्लस cos² t इक्वल टू 1 असते म्हणून 1च्या जागी मी डायरेक्ट ही टर्म टाकली. म्हणून इथं 1च्या जागी मी ही टर्म टाकली sin² t प्लस cos² t डिवाइड बाय sin t तसाच. म्हणजे मायनस sin² t ला प्लस sin² t झाला कॅन्सल. म्हणजे फायनल राहिलं काय cos² t डिवाइड बाय sin t इंटू a इथे लिहिले बघा dx/dt इज इक्वल टू a cos² t डिवाइड बाय sin t झालं तुमचं dx/dt. सिमिलरली आता काय करणार तुम्ही सिमिलरली वेन काय करणार तुम्ही आता वायचं फंक्शन घ्यायचं. वाय तर आहेच आपल्याजवळ y इज इक्वल टू a sin t. आता वाय फंक्शन टीच्या स्वरूपात डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. वी गेट काय होईल मग दोन्ही बाजूला d/dt घेणार तुम्ही y इज इक्वल टू d/dt ऑफ इकडची सगळी टर्म sin a sin t. इथं गुणाकार dy/dt होईल. a कॉन्स्टंट a बाहेर आलं राहिले का d/dt ऑफ sin t. sin t चं डेरिव्हेटिव्ह cos t. इथं मिळालं तुम्हाला dy/dt मिळाला. हा 2 नंबर द्या आणि ह्याला 1 नंबर द्या. मग काढायचं काय तुम्हाला dy/dx काढायचं आहे म्हणून काय करणार तुम्ही सो dy/dx इज इक्वल टू dy y कशाच्या स्वरूपात आहे टीच्या स्वरूपात
आणि एक्स कशाच्या स्वरूपात आहे, टीच्या स्वरूपात. हा झाला तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म. आता किमती टाका. dy बाय dt किती काढलाय तुम्ही, इथं वरती काढलाय, सॉरी इथं काढलाय a cos t डिवायडेड बाय dx बाय dt किती काढलाय, a cos स्क्वेअर t डिवायडेड बाय sin t. याचा छेद काय म्हणजे किती असतो, 1 असतो. किमती पुट आउट केल्या मी फक्त. आता फक्त हा सिम्प्लिफिकेशनचा भाग आहे. ज्या वेळेला अशी टर्म असते कशी, a cos t बाय 1 डिवायडेड बाय a cos स्क्वेअर t डिवायडेड बाय sin t. कसं सिम्प्लिफिकेशन करायचं बघा. तर पहिली आणि चौथी टर्म एकत्र येत असते आणि दुसरी आणि तिसरी टर्म एकत्र येत असते. म्हणून पहिली आणि चौथी टर्म एकत्र येणार, a cos t इंटू sin t होईल. आणि छेदामध्ये कुठली टर्म जाते, दुसरी आणि तिसरी. दुसरी किती 1 आहे आणि कुठली a cos स्क्वेअर t. आता इथं a ला a कॅन्सल झाला, cos t ला इथला एक cos t कॅन्सल झाला, राहिले किती sin t डिवायडेड बाय cos t राहिला. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन करून किती येते तुमचा आन्सर, sin t डिवायडेड बाय cos t. आपल्याला फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे आपण त्याला tan थीटा म्हणतो. म्हणजे याचं आपण काय करणार, डायरेक्ट tan t घेणार. हे झालं तुमचं dy बाय dx. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. आता इथं पण तुम्हाला एक्झाम्पल मी समजावून सांगितले. आता वायचं बघू. इथनं मी परत सांगतो, y इज इक्वल टू a sin t लिहून घेतलं. वायचं फंक्शन टीच्या स्वरूपात आहे म्हणून डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट. मग दोन्ही बाजूला डी बाय डी टी घ्यायचा. डी बाय डी टी ऑफ वाय इज इक्वल डी बाय डी टी ऑफ ही सगळी टर्म, यांचा गुणाकार डी वाय बाय डी टी झाला इज इक्वल टू ए कॉन्स्टंट ए बाहेर आला डी बाय डी टी ऑफ साइन टी. साइन टीचं डेरिव्हेटिव्ह कॉस टी म्हणून त्याला कॉस टी. इक्वेशन नंबर 2 द्या. काढायचं आहे डी वाय बाय एक्स फायनली. मग डी वाय बाय एक्स इज इक्वल टू वाय कशाच्या स्वरूपात आहे, टीच्या स्वरूपात म्हणून डी वाय बाय डी टी डिवाइड बाय एक्स कशा स्वरूपात आहे, टीच्या स्वरूपात म्हणून डी एक्स बाय डी टी. मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती काढली आपण, ए कॉस टी. इथं टाकली मी ए कॉस टी. डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू किती आहे, ए कॉस स्क्वेअर टी डिवाइड बाय साइन टी. ए कॉस स्क्वेअर टी डिवाइड बाय साइन टी. आता वरच्या टर्ममध्ये छेद काय नाही म्हणजे किती असतो, छेद तो 1 असतो. म्हणजे टर्म किती झाल्या 1 2 3 आणि 4. इथे लिहून दिलेत बघा, मी दाखवलेत ते 1 2 3 आणि 4. हा कसा सोडवायचा असतो, तर पहिली आणि चौथी टर्म एकत्र घ्यायची, ती औषध घ्यायची. ए कॉस टी इंटू साइन टी इथं आलं. छेदात दुसरी आणि तिसरी टर्म 1 इंटू ए कॉस स्क्वेअर टी 1 इंटू ए कॉस स्क्वेअर टी. कॉस टीला इथला एक कॉस टी गेला म्हणजे राहिला छेदात किती कॉस टी तो मी खाली लिहिला. एला एक गेला आणि वरती राहिला कोण साइन टी म्हणजे साइन टी डिवाइड बाय कॉस टी आलं. इथं टाकलं मी याच्या जागी. मग ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला आहे, साइन थीटा आपण कॉस थीटा म्हणजे असतो टॅन थीटा. म्हणून साइन टी आपण कॉस टी म्हणजे किती असणार तुमचा टॅन टी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इज युअर फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स अपॉन साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स. म्हणजे एक्स अपॉन साइन एक्स डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स करा म्हणते. आता अशा वेळेला काय करायचं, तर त्याला आपण काय तर या पहिल्या टर्मचा पहिल्या डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि दुसऱ्या एक्स घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्यासाठी काहीतरी पुट करावं लागेल. अशा ज्या वेळेला जर एक्झाम्पल असतील त्याला पहिली टर्म घ्यायची, त्याला काहीतरी पुट करून घ्यायचं लेट. आता इथे एक्समध्ये सगळं फंक्शन आहे म्हणजे तुम्हाला वाय ह्यासाठी वाय मारावं लागेल आणि यासाठी झेड किंवा दुसरं तुम्ही काय एक्स सोडून दुसरं कुठलंही पुट आउटसाठी त्यासाठी घेऊ शकता नोटेशन. म्हणून वाय इक्वल टू पहिली टर्म घेणार मी एक्स अपॉन साइन एक्स. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण इथं काय झालं, वाय फंक्शन कशाच्या स्वरूपात झालं, एक्सच्या स्वरूपात. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ इकडची सगळी टर्म एक्स अपॉन साइन एक्स. डी अपॉन वाय हे तुम्हाला माहिती आहे डी वाय बाय डी एक्स होईल. दोन संख्यांचा भागाकार आहे, भागाकाराचा नियम वापरा. छेदातल्या टर्मचा स्क्वेअर साइन एक्सचा झाला स्क्वेअर. तीच टर्म पुढं साइन एक्स आली पुढं. ही घेतल्यामुळे राहिले कुठली वरची, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स. दोन संख्येचा भागाकार म्हणजे वजाबाकी. ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती तसंच ठेवायचं. राहिले कुणाचं पहिल्याच म्हणून डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. असे फॉर्म्युले वापरायला ट्रिक लक्षात ठेवा, पाठ करू नका. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स तसंच राहिलं. डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे डी एक्स कॅन्सल राहिले किती 1 इथं आला 1 मायनस एक्स तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. छेदात आहे तुमचा साइन एक्सचा स्क्वेअर तसाच ठेवा. म्हणजे फायनल टर्म काय तुमची डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स छेदाला साइन एक्सचा स्क्वेअर. याला काय तर नंबर देऊन टाका. आता पहिल्या टर्मसाठी आपण वाय मांडलं तसंच
दुसऱ्या टर्मसाठी काय तर दुसरं नोटेशन पुट करा. नाव लेट वाय गेलं म्हणजे राहिला कोण आता झेड घेतला आपण. झेड इज इक्वल टू साइन एक्स. याला आपण डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण फंक्शन आपलं एक्सच्या स्वरूपात आहे म्हणून. येणार तुमचा डी झेड बाय डी एक्स. डी बाय डी एक्स ऑफ झेड इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स येईल. म्हणजेच काय झालं गुणाकार डी झेड डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स. ही मिळाली तुम्हाला दुसरी टर्म. म्हणजे तुम्हाला काढायचं काय बघा, आता ही दोन काढल्यानंतर काढायचं आहे की तुम्हाला एक्स साइन एक्स डी बाय एक्स साइन एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण घ्यायचं आहे तुम्हाला साइन एक्स घ्यायचा आहे असं तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं इक्वेशन. मग आता डी तसाच ठेवा. एक्स आपण साइन एक्सला आपण काय म्हणले वाय म्हणले म्हणजे त्याला वाय. डी तसाच साइन एक्सला काय म्हणले आपण झेड म्हणले त्याला डी झेड. डी वाय बाय डी झेड काढा असा त्याचा अर्थ आहे. आता डी वाय काढताना डी वायचं फंक्शन कशा स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात आहे. म्हणजे तुम्हाला कसं होणार डी वाय बाय डी एक्स होईल. त्याचबरोबर डी झेड घ्या म्हणते ते. झेड कशा स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे त्याला डी झेड बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्स तुम्हाला माहिती आहे. हा टाका तिथं साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय साइन स्क्वेअर एक्स किंवा साइन एक्सचा स्क्वेअर घ्या, काय फरक पडत नाही. छेदामध्ये डी झेड बाय डी एक्स किती काढलाय कॉस एक्स काढलाय, त्याला कॉस एक्स. याचा छेद नाही किती असतो 1 असतो. मगाचं नियमाप्रमाणे 1 2 3 4 पहिली आणि चौथी टर्म एकत्र आणि दुसरी आणि तिसरी टर्म एकत्र. म्हणून फायनली काय आलं तुमचं डी अपॉन एक्स साइन एक्स डिवाइड बाय डी साइन एक्स किती आलं पहिली आणि चौथी टर्म. म्हणजे वरच्या टर्ममध्ये काय चेंज आहे साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय दुसरी आणि तिसरी टर्म कॉस एक्स इंटू साइन एक्सचा स्क्वेअर. हे झालं याचा फायनल आन्सर. बघा मी सांगतो कसं आले ते. एक्स अपॉन साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स काढा असं म्हणते. मग पहिले याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल तुम्हाला. यासाठी काय तर पुट करून घ्यावं लागेल. लेट वाय इज इक्वल टू एक्स अपॉन साइन एक्स. इथं एक्स आपण पुट करू शकत नाही कारण फंक्शन आपलं एक्सच्या स्वरूपात आहे. एक्स सोडून दुसरा कुठलं पण तुम्ही काय करू शकता पुट करू शकता ए बी सी डी वाय झेड काय पण. त्यामुळे एक्स साइन एक्सला पुट केला मी वाय. आता वाय फंक्शन कशा स्वरूपात आहे एक्सच्या. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल मग दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्या. इकडचं वाय इकडची सगळी टर्म. मग डी वाय बाय डी एक्स झालं इथं इज इक्वल टू दोघांच्या मध्ये भागाकार. भागाकाराचा नियम तुम्हाला माहिती आहे. छेदाला टर्मचा स्क्वेअर साइन एक्सचा स्क्वेअर तीच टर्म पुढं म्हणून साइन एक्स पुढे आला. राहिली कुठली वरची त्याचं डेरिव्हेटिव्ह. दोन संख्यांचा भागाकार म्हणजे वजाबाकी. ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले ती तसंच ठेवायचं एक्स. राहिले कोण साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह. साइन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतो 1 इथं 1 आला मायनस एक्स तसाच साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इथं आला कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्सचा स्क्वेअर तसाच डी वाय बाय एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू 1 साइन एक्स झाले मायनस एक्स कॉस एक्स तसाच आणि साइन एक्सचा स्क्वेअर तसा याला झाला इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आता दुसरं कोण आहे विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स आहे. म्हणजे त्यासाठी इथं वाय मांडलं म्हणजे आता एक्स वाय गेला राहिला कोण झेड म्हणून इथं झेड घेतला मी. झेड इज इक्वल टू साइन एक्स मांडला. आता झेड कशा स्वरूपात एक्सच्या स्वरूपात डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स ऑफ झेड इज इक्वल डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग झालं डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह झालं कॉस एक्स. याला इक्वेशन 1 दिला इक्वेशन 2 दिलाय. आता एक्स आपण साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन एक्स काढायचा. डी बाय एक्स आपण साइन एक्स डिवाइड बाय डी अपॉन साइन एक्स काढायचा आहे इज इक्वल टू डी तसाच राहील. एक्स आपण साइन एक्सला आपण काय म्हणले वाय म्हणजे जागी टाकला मी वाय आणि डी ऑफ साइन एक्सला जागी टाकली काय टाकणार मी झेड म्हणजे त्यांना डी झेड. पण आता वाय जे फंक्शन आलं आपलं कशा स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात आहे म्हणून डी वाय बाय डी एक्स होईल. छेदामध्ये झेड कशाच्या स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात आहे म्हणजे डी झेड बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स तुम्ही काढले साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स साइन स्क्वेअर एक्स इथं टाकलं पहिली व्हॅल्यू. दुसरी डी झेड बाय डी एक्सची व्हॅल्यू सुद्धा काढली तुम्ही कॉस एक्स इथं टाकली. आता कॉस एक्सचा छेद किती असणार 1 असणार. 1 2 3 आणि 4 टर्म झाल्या. पहिली आणि चौथी टर्म एकत्र घ्यायची म्हणून साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स इंटू 1 म्हणजे तेवढंच राहील. आणि छेदामध्ये दुसरी आणि तिसरी टर्म एकत्र म्हणून साइन एक्सचा स्क्वेअर आणि कॉस एक्स हे झालं तुमचं फायनल आन्सर झालेला आहे. So next example square root of sin into bracket 1 plus x square with respect to 1 plus x square. इथं पण बघा इथं एक्सच्या स्वरूपात फंक्शन आहे इथं सुद्धा एक्सच्या स्वरूपात फंक्शन आहे. मग पहिल्यासाठी y माना आणि दुसऱ्यासाठी z माना किंवा दुसरं x सोडून दुसरं कुठलंही पुट आउट करू शकताय तुम्ही. चला पहिलं घेऊ आपण मग लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स.
वी गेट काय होईल मग दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्या, इकडचं काय फंक्शन आहे वाय, आणि इकडे डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म इकडची साइन इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा अर्थ झाला डी वाय बाय डी एक्स, यामध्ये काही चेंज करायचं नाही. आता इथं साइन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आधी तर वरती आहे स्क्वेअर रूट, मग डी बाय डी एक्स ऑफ स्क्वेअर रूट काय असते आपलं रूट एक्स, तर 1/2 रूट एक्स असतो, त्यामुळे याचं काय डेरिव्हेटिव्ह 1/2 रूटमध्ये साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल. ही झालं रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, पण कधी पॉसिबल जर रूट एक्स असतं तर रूट एक्स सोडून वेगळं कोण आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह परत गुणाकार करायला चेन रूलचा वापर करून काय साइन इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता ही टर्म अशीच लिहायची शेवटपर्यंत, इकडचं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायला आता. आता डी बाय डी एक्स ऑफ साइन इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स तुम्हाला माहिती आहे किती असतो तो कॉस एक्स असतो. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स म्हणजे ही सगळी आतली टर्म 1 प्लस एक्स स्क्वेअर. साइन एक्स असलं तर कॉस एक्स एक्स, इथं एक्स जोडून वेगळा कोणाला 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणून परत इथं चेन रूल डी बाय डी एक्स ऑफ परत 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. आता या टर्म आहे असेल याच्या cos 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर, त्यामध्ये काही चेंज नाही. आता फक्त डेरिव्हेटिव्ह कुठलं घ्यायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर घ्यायचं आहे. दोघांच्या मध्ये बेरीज डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं 0 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x फॉर्म्युला आहे. त्यामुळे ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय आलं डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, इथं टाकणार मी डायरेक्ट 2x, 2 ला 2 इथं कॅन्सल, 2 छेदातला आणि औषधाला कॅन्सल, राहिलं काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर राहिलेलं आहे. हे झालं तुमची पहिली टर्मचं डेरिव्हेटिव्ह. सेम दुसरा कोण आहे आता ही झालं याचं. आता दुसरं दिले विथ रिस्पेक्ट टू 1 प्लस वाय एक्स स्क्वेअर, इथं वाय म्हणलाय तर दुसऱ्यासाठी काय म्हणणार लेट झेड म्हणा, झेड इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्या, इकडे झेड आहे इकडे डी बाय डी एक्स ऑफ इकडची सगळी टर्म घ्या, डी झेड बाय डी एक्स होईल. इथं पण सेम तसंच मगाशी आपण काढलो ती व्हॅल्यू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचं जेवढी आपण मगाशी शोधलं होतं ते किती आलं तर 2x आलं, त्यामुळे याच्या जागी डायरेक्ट येईल 2x, त्याला नंबर द्या 2. काढायचं काय बघा आपल्याला रूट साइन डिफरन्शिएट करायचं आपल्याला रूट साइन इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय डिफरन्शिएट कोणाचं घ्यायचं आहे 1 प्लस एक्स स्क्वेअरचं घ्यायचं. याचा अर्थ काय डी याच्यासाठी आपण काय पुट केले वाय, इथे येईल वाय, डी तसं छेदातला 1 प्लस एक्स स्क्वेअरसाठी काय पुट केले झेड, इथे डी वाय बाय डी झेड. पण वाय कशाच्या स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे डी वाय बाय डी एक्स होईल, आणि डी झेड कशा स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे येईल डी एक्स. किमती फक्त पुट आउट करा, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू तर तुम्ही काढलेली आहे एक्स कॉस एक्स, एक्स कॉस इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय रूट साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आपण इथं व्हॅल्यू काढली आहे डी वाय बाय डी एक्सची, इथं टाकली. छेदात कोण आहे डी झेड बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आहे 2x, डायरेक्ट टाका 2x. आता 2xचा छेद नाही म्हणजे किती असणार 1 असणार. आता ही पहिली टर्म ही दुसरी ही तिसरी आणि चौथी, पहिली आणि चौथी एकत्र आणि दुसरी आणि तिसरी एकत्र, म्हणजेच काय येणार एक्स कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सला एक्स कॅन्सल करा म्हणून फायनल आन्सर काय आलं कॉस इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. कसं आलं बघा, स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू 1 प्लस एक्स स्क्वेअर काय करा डिफरन्शिएट करा असं म्हणून सांगितले. दोन्ही पण फंक्शन एक्सच्या स्वरूपात आहेत, एक्स सोडून दुसऱ्यांना घ्यायला काय पुट करा वाय करा आणि याच्यासाठी झेड करा. म्हणून मी लेट काय केलं वाय जी कोडी सगळी टर्म लिहून घेतली.
आता वाय फंक्शन एक्सच्या स्वरूपात डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, म्हणजे दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्या, डी बाय डी एक्स इकडचं वाय त्यात टाकलं, इकडची टर्म आयच टाकली, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू होईल स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2 रूट एक्स असतो, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल 1/2 आणि ही सगळी टर्म आहे हे टाकली. पण कधी पॉसिबल आहे जर रूट एक्स असतं तर रूट एक्स सोडून वेगळं कोण आहे ही टर्म आहे, म्हणजे परत डेरिव्हेटिव्ह गुणाकार म्हणून डी बाय डी एक्स ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, त्यामुळे त्याला कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर झाला. पण इथे एक्स सोडून वेगळा कोण आला 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर झाला. आता कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 म्हणजे इथं लिहिला मी कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 रूट साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर, यामध्ये काही चेंज केला नाही, इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण 2x, त्यामुळे त्याला 2x, इथल्या 2ला इथला 2 झाला कॅन्सल, हा एक्स झाला मल्टिप्लाय म्हणून एक्स कॉस इंटू ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ही सगळी टर्म आहे याला नंबर दिला 1. जसं वायचं केलं तसंच आता इथे यासाठी दुसरा पुट करा झेड, म्हणून लेट झेड इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता झेड फंक्शन झालं एक्सच्या स्वरूपात, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी बाय डी एक्स ऑफ दोन्ही बाजू डी बाय डी एक्स घेणार, इकडे झेड येणार आणि इकडं ही सगळी टर्म येणार, इथं गुणाकार डी झेड बाय डी एक्स होईल इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह असते 2x, त्यामुळे त्याला 2x येणार नंबर द्या 2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे साइन रूट साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून डी पहिली टर्म आहे तुमची रूट साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय डी इंटू ही टर्म. मग इथं याच्या पुढे काय केले बघा डी तसाच, याच्यासाठी काय पुट केले तुम्ही वाय, त्यामुळे इथं आला वाय डिवाइड बाय डी तसाच, याच्यासाठी काय पुट केले 1 प्लस एक्स स्क्वेअरसाठी झेड म्हणून त्याला झेड डी वाय बाय डी झेड झाला. पण वाय फंक्शन कशाच्या स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे डी वाय बाय डी एक्स डिवाइड बाय डी झेड बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे किती आहे ती एक्स कॉस स्क्वेअर रूट ऑफ एक्स कॉसवर ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 1 तिने टाकली, डिवाइड बाय याची व्हॅल्यू किती काढल्या डी झेड बाय डी एक्सची 2x इथे टाकली. आता 2xचा छेद किती नसतो म्हणजे किती असतो 1 असतो, मग इथं 1 टर्म 2 3 आणि 4 म्हणून पहिली आणि चौथी टर्म एकत्र, म्हणून एक्स कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 डिवाइड बाय दुसरी आणि तिसरी टर्म एकत्र छेदात 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्सला एक्स कॅन्सल, म्हणून फायनली काय राहिलं कॉस 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर फायनल आन्सर. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स एक्स, इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे, यासाठी वाय माना याच्यासाठी झेड माना. पहिले घेऊया आपण सोल्युशन मध्ये लेट वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स करा, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय मिळेल तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ वाय, म्हणजे त्याला आपण डी वाय बाय डी एक्स म्हणतो, आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, मग डी वाय बाय डी एक्स तसंच राहील, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, पहिलं मिळालं तुम्हाला नंबर 1. सिमिलरली साइन इनवर्स घ्यायचं आहे. नाव इथं वाय मांडले म्हटलं झेड घेणार तुम्ही, झेड इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण फंक्शन एक्सच्या स्वरूपात आहे म्हणून, मग दोन्ही बाजूला काय ना डी बाय डी एक्स ऑफ झेड इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स, इथं काय गुणाकार डी झेड बाय डी एक्स झाला, गुणाकार म्हणजे गुणाचा डी झेड डिवाइड बाय डी एक्स झाला इज इक्वल टू साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे झालं नंबर 2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे डी ऑफ ई रेस टू एक्स डिवाइड बाय डी ऑफ साइन इनवर्स एक्स, मग डी तसंच राहील, ई रेस टू एक्सच्या जागी काय घेऊ शकतो आपण वाय, त्याला वाय डिवाइड बाय डी साइन इनवर्स एक्सच्या जागी काय घेऊ शकता तुम्ही झेड, येथील झेड. आता वाय फंक्शन तुमचं कशाच्या स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे झालं इथं डी वाय बाय डी एक्स. झेड फंक्शन तुमचं कशाच्या स्वरूपात आहे एक्सच्या स्वरूपात, त्यामुळे झालं झेड बाय डी एक्स. व्हॅल्यू पुट आउट करा, डी वाय बाय डी एक्सची किंमत आहे तुमची ई रेस टू एक्स, इथं झाला ई रेस टू एक्स डिवायडेड बाय डी झेड बाय डी एक्सची व्हॅल्यू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. इथं छेद काय नाही म्हणजे छेद किती आहे 1 आहे. तुम्हाला माहिती आहे 1 2 3 आणि 4 पहिली आणि चौथी टर्म एकत्र, म्हणून ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि छेदामध्ये 1 इंटू 1 म्हणजे 1 नाही दिला तरी चालतो. हे झालं याचं फायनल आन्सर. समजावून सांगतो. एक्झाम्पल काय म्हणते बघा ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स एक्स असं म्हणते. मग इथं पण ई एक्सच्या स्वरूपात आहे, इथं पण एक्सच्या स्वरूपात आहे. याच्यासाठी वाय घ्या पुट आउट करण्यासाठी, याच्यासाठी झेड घ्या, म्हणजे एक्स सोडून दुसरा कुठलाही पण घ्या. म्हणून मी वाय इज इक्वल टू घेतला ई रेस टू एक्स
डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट काय मिळेल, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स ऑफ इकडे झालं वाय आणि इकडे डी बाय डी एक्स ऑफ झाली ई रेस टू एक्स, म्हणजे झालं डी वाय बाय एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ह्याला नंबर 1 द्या. सिमिलरली आता याला झेड म्हणा, झेड इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट डी बाय डी एक्स ऑफ झेड इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म, डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे डेरिव्हेटिव्ह याचा आहे. नंबर 2 द्या. म्हणजे फायनली शोधायचं की तुम्हाला डी ऑफ ई रेस टू एक्स डिवायडेड बाय डी ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू डी तसंच राहिलं, ई रेस टू एक्सच्या जागी मी वाय टाकला म्हणजे झाला डी वाय, आणि डी तसाच ठेवला, साइन इनवर्सच्या जागी टाकला मी झेड, झाला डी झेड. मग वाय कशाच्या स्वरूपात आहे एक्स म्हणून डी वाय बाय डी एक्स झाला, आणि झेड कशाच्या स्वरूपात आहे डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती काढल्या ई रेस टू एक्स, छेद काय ना म्हणजे किती असतो 1 डिवायडेड बाय डी झेड बाय डी एक्सची व्हॅल्यू किती काढल्या 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे एक टर्म 2, 3 आणि 4 पहिली आणि चौथी एकत्र, म्हणून ई रेस टू एक्स इंटू 1 अपॉन इथं गुणाकार आहे ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 इंटू 1 म्हणजे 1. दिस इज युअर फायनल आन्सर.